शिक्षण व्यवस्था, देशातील शिक्षण व्यवस्था या पेपर फुटी प्रकरणामुळे असं लक्षात आलं आहे की या देशामध्ये समसमान शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व समाजाला समान शिक्षणाची व्यवस्था करून दिलेली होती, परंतु तिचा उपयोग झाला. सध्या राजकारणात असलेल्या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांची मुलं शिक्षणासाठी परदेशात जातात आणि सामान्य माणसाच्या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेवर घाला घालतात. पेपर फुटी प्रकरणामुळे घाला घालतात आणि हेच लोक हे केवळ 5 वर्षासाठी आमदार, खासदार, मंत्री राहिले तरी भला मोठा पगार घेतात आणि पेन्शनला लायक होतात. हेच लोक शिक्षकांच्या जुन्या पेन्शनची व्यवस्था नाकारतात. अशा लोकांच्या हातात शिक्षण व्यवस्था असल्यामुळे सामान्य माणसाची मुलं समान शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत. यावर टीका करून उपयोग नाही. यावर एकमेव उपाय सैनिक समाज पार्टीकडे आहे. सैनिक समाज पार्टीने ठरवलेला आहे, आम समाजातील नागरिकांना जागृत केलं आहे की तुमच्या हातात मतदानाचं प्रभावी हत्यार असल्यामुळे तुम्ही ह्या सर्वांना सत्तेबाहेर करू शकता. कारण यांना भला मोठा पगार आहे, पेन्शन मिळणार आहे आणि यांच्या इन्कम आणि खर्चाचा ताळमेळ काय आहे हे सामान्य माणूस, सामान्य मध्यम वर्गातला माणूस एखाद्या वेळी तरी विमान प्रवासाचं स्वप्न पाहतो. ते पूर्ण होईल की नाही त्याची शाश्वती नसते आणि एकदम खालच्या वर्गातील माणसाला तर एसटी भाडं सुद्धा महाग वाटतं. अशा परिस्थितीमध्ये या लोकांकडे गावाला घर आहे, मुंबईला घर आहे, पुण्यात घर आहे, दिल्लीला घर आहे आणि एका दिवसा 8 विमान प्रवास कसं काय करतात? यांच्या इन्कम आणि खर्चाचा ताळमेळ कोण साधतं? पत्रकार सुद्धा यांच्याकडलं लक्ष देत नाही. अशा लोकांच्या हातात शिक्षण व्यवस्था असल्याने शिक्षण व्यवस्था सुधारणार नाही. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ठरवलं आहे की आम समाजातील नागरिकांनी जागृत व्हायचं आहे आणि आम समाजातील नागरिकांनी त्यांच्या हातात असणारं मतदानाचं प्रभावी हत्यार वापरायचं आहे. जेणेकरून तुमच्या हातात मतदानाचं प्रभावी हत्यार आहे. तुम्ही अशा लोकांना सुधारायचं सांगायचं नाही, अशा लोकांना सत्तेबाहेर करायचं, डायरेक्ट सत्तेबाहेर करायचं, जेणेकरून आम समाजाच्या नागरिकांचं सरकार येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होईल आणि जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार म्हणजेच जनलोकतंत्र येईल आणि जनता ही सर्वांचा या सरकारचे मालक होईल. या लोकांना बाहेर काढणं सहज शक्य होणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे जनता जागृत झाली आहे, जनता एकत्र आली आहे आणि जनतेमधील, सामान्य जनतेमधीलच क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिक यापुढे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, प्रधानमंत्री होणार आहे. त्यामुळे जनतेने जागृत झालेलं आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.